समर्थ श्रीराम. दशक 2 समास 3 कुविद्या लक्षणं. आजच्या तंत्र यंत्र युगामध्ये या लक्षणांची ओळख करून देण्याची काही आवश्यकता आहे असं काही वाटत नाही. कारण काय, सगळीकडे माजलेला अनाचार, भ्रष्टाचार, गुंडगिरी, ढोंग, खोटेपणा, ईशणा, लोभ, मत्सर, हे वेदावे, यात सर्व कुविद्या आल्याच ना. आपापले काळा बाजाराचे उद्योग तेजीमध्ये चालू असताना गंदा है पर धंदा है असं वरून अशोभनीय समर्थनही खुलेपणाने दिलं जातं या काळात. मग आश्चर्य म्हणजे ते पदाधिकाऱ्यांकडून सर्वमान्य होतं सुद्धा. सर्व कुविद्या अधिक समजून न घेता त्याचं उच्चाटन कसं होईल ते मात्र समजून घ्यायलाच हवं. आणि तेच समर्थ इथे सांगतील. बघा ना, जगाला फसवलं तरी चालेल पण स्वतःशी प्रामाणिक राहा या वाक्याचा सखोल अर्थ ध्यानी घेण्यासारखा आहे. जो स्वतःशी नक्की प्रामाणिक आहे ना, तो जगाला फसवण्याचा प्रयत्न किंवा प्रश्न येतोच कुठे. कदापि असं घडणारच नाही. आणि असं जर घडलं म्हणजेच तो स्वतःशी प्रामाणिक नाही हे स्पष्ट आहे. तक्षशिलेचे मुख्य आचार्य कोण होते? चाणक्य. पणतीच्या उजेडामध्ये ते काही लिहित बसले होते. कोणी एक प्रवासी त्यांना भेटायला आला. आचार्य तेव्हा व्यस्त होते. काही वेळ त्यांचं निरीक्षण करीत तो प्रवासी बसला. आचार्यांचं लेखन आटोपलं आणि त्या व्यक्तीची त्यांनी आस्थेने चौकशी केली. आचार्य जागेवरून उठले, हातातील पणती कोनाड्यात ठेवली, विझवून टाकली आणि दुसरी पणती प्रज्वलित केली आणि मग दोघांचे संवाद सुरू झाले. आता मात्र या प्रवाशांनी न राहावून विचारलं आचार्यांना की मला काही कळेना, आपण आधीची पणती का बरं विझवली आणि ही दुसरी पणती का बरं लावली? आचार्यांचं उत्तर अर्थातच मोठं मार्मिक होतं. ते म्हणतात, ज्या पणतीच्या उजेडात मी लिहित होतो त्याचं तेल माझ्या साम्राज्याच्या राजाचं अर्थात राष्ट्राचं होतं. आता मी आपल्याशी वैयक्तिकरित्या बोलतोय. त्यासाठी राष्ट्राची संपत्ती वापरणं मला उचित वाटत नाही. त्या लावलेल्या पणतीचं तेल माझं आहे. मला मिळालेल्या पगारातून तो खर्च करतोय मी. प्रामाणिकतेची कसोटी यापेक्षा वेगळी काय असावी? आजची मानसिकता अगदी बरोबर याच्या उलटी आहे बघा. आपले ते राखणे, दुसऱ्याचे ते उतू घालणे. या मानसिकतेने कधीही परमार्थच काय, प्रपंचसुद्धा यशस्वी होणार नाही. आणि हीच कुविद्या आपल्याला टाळण्यासाठी समर्थ कुविद्या लक्षणं कोणती आहेत आणि त्याचं उच्चाटन करावं याचा आग्रह धरतात. स्टार नोट म्हणतेच ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. स्वतःपासून सुरू करूया. श्रीराम समर्थ श्रीराम.